धाता किट करदा किट दिन 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 धिटक तगेन गंगाधर नीलकंठ विश्वनाथ तकिट धिकिट डिमि 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 डमरू बजत तिरकिट धिकिट हर हर महादेव शिवशंकर तिरकिट तक तक धा शिवशंकर तिरकिट तक तक धा शिवशंकर तिरकिट तक तक धा दिन 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 तगेन गंगाधर नीलकंठ विश्वनाथ तकिट धिकिट डिमि 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 डमरू बजत हर हर महादेव शिवशंकर 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 पकवाजामध्ये अनेक रचना आहेत. त्यामध्ये पंडित कृष्णाजी साळुंके यांचं एक अंताक्षरीपरण आहे. लहानपणी आपण गाण्याच्या भेंड्या खेळायचो. त्यामध्ये शेवटचं अक्षर ज्यांच्याकडे येईल त्या अक्षरापासून पुढील गाण्याची सुरुवात. तसंच पकवाजामध्ये एक अंताक्षरीपरण आहे. धागेन धागेन दी पुढचं अक्षर सांगायचं सर्वांनी. धागेन धागेन दी बोला मोठ्यानी. धागेन धागेन दी दिगेन दिगेन ना नागेन नागेन ता तागेन तागेन धा धागेन धा तच कदक दिगड धा धा तच कदक दिगड धा धा तच कदक दिगड धा धागेन धागेन दी दिगेन दिगेन ना नागेन नागेन ता तागेन तागेन धा धागेन धा तच कदक दिगड धा धा तच कदक दिगड धा धा तच कदक दिगड धा धागेन धा तच कदक दिगड धा धा तच कदक दिगड धा धा तच कदक दिगड धा धागेन धा तच कदक दिगड धा धा तच कदक दिगड धा धा तच कदक दिगड धा धागेन धागेन दी दिगेन दिगेन ना नागेन नागेन ता तागेन तागेन धा धागेन धा तच कदक दिगड धा धा तच कदक दिगड धा धा तच कदक दिगड धा धागेन धा तच कदक दिगड धा धा तच कदक दिगड धा धा तच कदक दिगड धा धागेन दी दिगेन दिगेन ना नागेन नागेन ता तागेन तागेन धा धागेन धा तच कदक दिगड धा धा तच कदक दिगड धा धा तच कदक दिगड धा धागेन धा तच कदक दिगड धा धा तच कदक दिगड धा धा तच कदक दिगड धा धागेन धा तच कदक दिगड धा. एक रचना आहे. त्यामध्ये रूपक झपताल आणि तीन ताल तिप्पट जातीमध्ये. थोडंसं लग्गी वादन.
बजरंगबली हनुमंतरायची स्तुती सादर करण्याचा प्रयत्न करते. पवनपुत्र महारुद्र अंजनी सुत हनुमंत दान दान धाता करता तिचे महाबली धाकड धत्ता धत्ता कदा धत्ता करता तिचे प्राणनाथ लोकनाथ धागरिगण त्रिगण जगन्नाथ धतक तिकीट तातक तिकीट कतक तिकीट तक दिला सौख्यकारी दुःखहारी तक तिकीट दिगिन दगिन ताकड तिकीट धाता धात वैष्णवदायक जय जय श्रीराम धगिन तिकीट धरन्न लागत देन देन त्याच्याकडे चिरंजीव ब्रह्मचारी महावीर हनुमंत दान दान दाता किट थुन थुन नगिन नगिन शोभ किरीट कुंडले सुवर्ण कटिका सोटी धाधा दिंता कडकदा दिटता धुमकिट तक धुमकिट तक दत संकट मोचन रामदूत हनुमंत संकट मोचन रामदूत हनुमंत संकट मोचन रामदूत हनुमंत. शेवटी एक 2 मिनिटं तिहाई वाजवतो. महाराजांनी मगाशी कौतुक केलं इकडून हा बाज थोडासा शेवटी वाजवतो आणि सेवेला पूर्णविराम. त्याआधी एक मिनिटाचा रेला, कारण रेल्यामुळे पकवाज वादकाची तयारी दिसून येत असते. सर्वांनी टाळी वाजवा. काय स्पीड होता. दिव्यत्वाची जेत प्रचिती तेथेची कर माझी जुळती. माझे 2 प्रश्न तुम्हाला आता महाराजांना देखता. वयाच्या कितव्या वर्षापासून आपण हे सुरू केलं? चालू आहे. वयाच्या कितव्या वर्षी सुरुवात केली म्हणण्यापेक्षा आमच्या घरातच परंपरा आहे. क्या बात आहे. आमच्या आजोबापासूनची परंपरा आहे. ही 3री पिढी आहे पकवाजामध्ये. माझ्या वडिलाशी मी राशिका देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. आता ज्ञानदानाचं कार्य संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? भाऊ चौकट करा उद्याच्या वृत्तपत्रामध्ये. पत्रकार माऊलींच्या कृपेनं 1-2 शब्द बोलतो. की सद्गुरूची निष्ठा, ब्रह्मनिष्ठा आणि विश्वास, श्रद्धा याशिवाय आणि रियाज. कारण सद्गुरूची जी लक्षणं आहेत, कृपाळू, उदार, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू, हे 3 लक्षणं सद्गुरूंची सांगितलेली आहेत. सद्गुरूंनी आपल्यावर कृपा करावं असं वाटत असेल तर सद्गुरूंची सेवा निष्ठेनं केली पाहिजे. त्या सद्गुरूंच्या कृपेनंच आपल्याला हा
ज्ञान ग्रहण करता येतं. दुसरी गोष्ट रियाज. रियाज हा दुसऱ्याने सांगून होत नसतो. त्याला अंतकरणातून स्वतःची आवड असावी लागते आणि स्वतःच्या अंतकरणाने साक्ष दिली पाहिजे की हा आपल्याला बोल 1 तासामध्ये नव्हे तर 5 मिनिटामध्ये किंवा तुम्ही अधिक प्रॅक्टिस केली तर 1 मिनिटामध्ये सुद्धा एखादा बोल बसू शकतो. आणि जेव्हा तुमची साधना पूर्ण होईल, विशारद अलंकारची परीक्षा द्याल, त्यावेळेस तुमच्या कानावरती एखादा बोल जरी पडला तर तुम्ही ऐकल्या क्षणी वाजवू शकता, एवढी ताकद रियाजामध्ये आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी रियाज करावा. किती तासाचा? तसं जर आवड असेल तर ब्रह्मरस घेई काढा, असं हे नाद ब्रह्म आहे. याच्यावरती जर बसलं ना तर उठू वाटत नाही. अशी ज्याची अवस्था आहे त्याला रियाज किती तास, त्याला वेळेचं बंधन नाही आहे. धन्यवाद. आमच्या तिन्ही प्रश्नाची उत्तर या ठिकाणी देत असताना खरं तर बाबाजी, उद्याच्या सारोमतचं चौकट आणि मोठी बातमी बाबांच्या कीर्तनाची चौकट गोपाळजी महाराजांची, पत्रकार दत्तात्रयजी तरवडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस मी सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील कीर्तनकार ॲडव्होकेट पांडुरंगजी शितोळे महाराजांना विनंती करतो, आपण गोपाळजी महाराजांना या ठिकाणी प्रदान करावं. आता तुम्ही